नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट कट्ट्यावरती मी राजनंदिनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागच्या भागात आपण वामनराव कर्जाचे पैसे श्यामच्या बाबांकडून घेऊन सावकाराकडे जातो का ही गोष्ट ऐकली. आजच्या भागात आपण श्याम स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी किती खटपट करतो हे या गोष्टीतून ऐकणार आहोत. रात्र 33वी. गरिबांचे मनोरथ. श्याम अलीकडे खिन्न दिसत असे. आईच्या आठवणीचा तर तो परिणाम नसेल. आईचे दुःखी व कष्टी जीवन मनासमोर येऊन तर तो कष्टी नसेल झाला. श्याम, तुझ्या तोंडावर हल्ली हास्य खेळत नाही. तू उदासीन का दिसतोस? तुला काय होते आहे? मनात कोणते विचार तुला त्रास देत आहेत? रामने विचारले. राम, आपल्या देशात अपरंपार दुःख, दैन्य, दारिद्र्य आहे. मी माझ्या आईच्या आठवणी सांगत आहे. त्या माझ्या भारत मातेच्याच जणू आहेत. ही भारत माता दैन्यात, दास्यात, कर्जात बुडाली आहे. तिच्या मुलांना खायला नाही, प्यायला नाही, धंदा नाही, शिक्षण नाही. माझे आतडे तुटते रे. हे दुःख माझ्याने पाहवत नाही. माझी छाती दुभंगून जाते. पारतंत्र्याने भारताची केवढी हानी झाली आहे. जिकडे तिकडे कर्ज, दुष्काळ व रोग. लहान लहान मुले जन्मली नाहीत तो मरत आहेत. कोणाच्याही तोंडावर जराही रया नाही. तेज, उत्साह कोठे दिसत नाही. जीवनाचे झरेच जणू आटून गेले आहेत. पारतंत्र्य सर्व भक्षक आहे, सर्व संहारक आहे. हिंदुस्थानात आज मरण आहे, जीवन नाही. शोक आहे, आनंद नाही. कृतज्ञता आहे, कृतज्ञता नाही. लोभ आहे, प्रेम नाही. पशुत्व आहे, माणुसकी नाही. अंधार आहे, उजेड नाही. अधर्म आहे, धर्म नाही. भीती आहे, निर्भयता नाही. बंधने आहेत, पण मोकळेपणा नाही. रूढी आहेत, विचार नाही. हे विराट दुःख, सर्वव्यापी दुःख माझ्या लहानशा हृदयाची होळी करते. माझ्या आईसारख्या लाखो आया या भारतात आहेत. त्यांची सोन्यासारखी जीवने मातीमोल होत आहेत. मी उदास होऊ नये तर काय करू? श्याम बोले ना. श्याम, दुःख पाहून दुःख दूर करण्यास उठावे. अंधार पाहून उजेड आणण्यास धडपडावे. बंध पाहून बंध तोडण्यास सरसवावे. निराश का व्हावे? परंतु मी वीर नाही. तुम्ही वीर आहात. मला तुमचा हेवा वाटतो. तुमच्यासारखे निराश न होता सारखे धडपडावे असे मलाही वाटते. परंतु माझ्या आशेचा तंतू तुटतो. माझी ऐट उसनी असते. ती जिवंत आशा नसते. श्याम म्हणाला. निराश होणे म्हणजे देवाला विसरणे. निराशा म्हणजे नास्तिकपणा. शेवटी सारे चांगले होईल, अंधारातून उजेड येईल असे मानणे म्हणजे अस्तिक्य भाव. राम म्हणाला. परंतु निशा संपून आलेल्या उशेची पुन्हा निशा होणार आहे ना. जग आहे तेथेच आहे. या जगात काय सुधारणा होत आहे ते मला समजत नाही. जाऊ दे, फार खोलात जाऊ नये. आपल्याला करता येईल ते करावे. दगड उचलावा, काटा फेकावा. फूल झाड लावावे, रस्ता झाडावा. कोणाजवळ गोड बोलावे, गोड हसावे. माझ्यासारखे याहून जास्त काय करणार? या फाटलेल्या आकाशाला माझ्यासारखे दुबळे कोठवर ठिगळे जोडणार? अरे, आपण संघटना करू, नवविचार फैलावू, दैन्य हरू, भाग्य आणू. माझ्या तर रोम रोमी आशा नाचत आहे. राम म्हणाला. प्रार्थनेची घंटा झाली. बोलणे तेथेच थांबले. प्रार्थना मंदिरात सारी मंडळी जमली. अत्यंत शांतता होती तिथे. आज रामच एक चांगलेसे पद म्हणणार होता. गीतेतील प्रार्थना व भजन झाल्यावर रामच पद म्हणू लागला. रामने आशेचे दिव्य गाणे म्हटले. एक अंधुक हास्य श्यामच्या ओठावर खेळू लागले. एका विवक्षित वेळी श्यामनेच ते गाणे रचले होते. परंतु हा दिव्य अदम्य आशावाद आज कोठे होता त्याच्याजवळ? श्याम म्हणजे आशा निराशांच्या द्वंद्व युद्धाचे स्थान होता. आज हसेल तर उद्या रडेल. आज उड्या मारील तर उद्या पडून राहील. श्याम म्हणजे एक कोडे होते. प्रार्थना होऊन गेली. श्यामची गोष्टीची वेळ झाली.
श्याम बोलू लागला, गड्यांनो, दापोलीहून निराश होऊन मी घरी गेलो होतो. आईजवळ काहीतरी बोलण्यासाठी मी गेलो होतो. आई, या शाळेत शिकणे आता अशक्य झाले आहे. वडील फी देत नाहीत व शाळेत नादारी मिळत नाही. मी करू तरी काय? वडील म्हणाले, शाळेत नादारीसाठी उभा राहा. मी वर्गात नादारीसाठी उभा राहिलो तर मास्तर म्हणतात, अरे श्याम, गरीब का तू आहेस? बस खाली. आई, आपण एकदा श्रीमंत होतो हे लोकांना माहिती आहे. सांगितले तर पटत नाही. वर्गातील मुले मला हसतात. मी खाली बसतो. श्याम, तू आता शाळा सोडून दिली पाहिजेस, आई शांतपणे म्हणाली. आई, आत्ताशी तर 5वी इयत्ता माझी पास झाली. एवढ्यात शाळा सोडून काय करू? आज माझा काय उपयोग आहे? मला आज काय कमावता येणार आहे का? असे मी आईला विचारले. तुला कुठेतरी रेल्वेत लावून देऊ असे हे म्हणत होते. ते तरी काय करतील? तुला फी वगैरे द्यावी लागते. घरी कुरकुर करतात. शाळा सोडणे हेच बरे. जर कुठे नोकरी मिळाली तर? आई म्हणाली, आई, एव्हापासूनच का नोकरी करायला लागू? या वयापासूनच का हा नोकरीचा भुंगा माझ्या पाठीमागे लावून घेऊ? आई, माझ्या केवढ्याल्या उड्या, केवढाले मनोरथ, किती स्वप्ने. मी खूप शिकेन, कवी होईन, ग्रंथकार होईन, तुला सुखवीन. आई, साऱ्या आशांवर पाणी ओतायचे, सारे मनोरथ मातीत लोटायचे. मी जणू कवी होऊनच बोलत होतो. भावना मला बोलवीत होत्या, माझ्या ओठांना नाचवीत होती. श्याम, गरिबांच्या मनोरथांना धुळीतच मिळावे लागते. गरिबांच्या स्वाभिमानाला मातीत मिळावे लागते. गरिबांना पडेल ते करणे भाग आहे. पुष्कळशा सुंदर कळ्या किडीच खाऊन टाकतात. आई म्हणाली, आई, मला फार वाईट वाटते. माझ्याबद्दल तुला काहीच नाही का ग वाटत? तुझ्या मुलांच्या जीवनाचे मातेरे व्हावे असे तुला वाटते? मी मोठा व्हावे असे तुला नाही का वाटत? मी आईला विचारले. माझ्या मुलाने मोठे व्हावे, परंतु पित्याला चिंता देऊन, पित्याला दुःख देऊन मोठे होऊ नये. स्वतःच्या पायांवर उभा राहून मोठे होता येत असेल तर त्याने व्हावे. पित्यावर अवलंबून राहायचे तर त्याच्या इच्छेप्रमाणे वागले पाहिजे. आई म्हणाली, आई, मी काय करू? मला मार्ग दाखव. आजपर्यंत तू मला शिकवलेस. यावेळेस काय करू ते तूच सांग. मी आईला म्हटले. आई बाप सोडून ध्रुव रानात गेला. घरदार सोडून तो वनात गेला. देवावर व स्वतःवर विश्वास ठेवून तो रानात गेला. तसा तू घर सोडून जा. बाहेरच्या अफाट जगात जा. ध्रुवाने देवासाठी तपश्चर्या केली, उपवास केले. तू त्याप्रमाणे विद्येसाठी कर. तपश्चर्या केल्याशिवाय काय मिळणार? जा, स्वतःच्या पायांवर उभा राहा. उपास तापास काढ. आयास सायास कर. विद्या मिळव. मोठा होऊन विद्यावंत होऊन घरी ये. आमचे आशीर्वाद तुझ्याबरोबर आहेत. कोठेही असलास तरी तुझ्याजवळ मनाने मी आहेच. दुसरे मी काय सांगू श्याम? आईने स्वावलंबनाचा उपदेश केला. आई, मी खरेच जाऊ? माझ्या मनातलेच तू बोललीस. माझ्या हृदयात तू आहेस म्हणून माझ्या हृदयातले तुला सारे कळते. आई, तिकडे एक औंध म्हणून संस्थान आहे. तेथे फी वगैरे कमी आहे. मी तिकडे जाऊ? माधुकरी वगैरे मागून जेवीन मी. लांबच्या गावात मला कोण हसणार आहे? तेथे कोणाला माहीत आहे? कोणाचे काम करीन. तू कामाची सवय तर लावली आहेसच. ओळखीच्या लोकांच्या दृष्टीआड असले की झाले. जाऊ ना? मी आईला विचारले. जा श्याम, माधुकरी मागणे पाप नाही, मुळीच नाही. आळशी मनुष्याने भीक मागणे हे पाप. जा. गरीब विद्यार्थ्याला माधुकरीची परवानगी आहे. कसाही राहा, परंतु चोरी चहाडी करू नको, पाप करू नको. सत्याचा अभिमान सोडू नको. इतर सारे अभिमान सोड. आपल्याला देता येईल ती मदत देत जा. गोड बोलावे, हसतमुख असावे. जीभ गोड तर सारे जग गोड. मित्रमंडळी जोड. कोणाला टाकून बोलू नको. हृदय दुखवू नको. अभ्यास झटून कर. आई बापांची आठवण ठेव. बहीण भावांची आठवण ठेव.
ही आठवण असली म्हणजे बरे. ही आठवण तुला तारून नेईल, सन्मार्गावर ठेवेल. जा, माझी परवानगी आहे. ध्रुवाला नारायण भेटल्यावर त्याने आईबापांचा उद्धार केला. तू विद्यादेवीला प्रसन्न करून आमचा उद्धार कर. आई प्रेरक मंत्र सांगत होती, तारक मंत्र देत होती. आई, तू भाऊंची परवानगी मिळव, त्यांची समजूत घाल. मी सांगितले, मी तुला ती मिळवून देईन, निश्चिंत राहा. तेच तशा अर्थाचे काही बोलले होते, असे आईने आश्वासन दिले. रात्री जेवणे चालली होती. सुकांब्याचे लोणचे होते, कुळथाचे पिठले होते. म्हटले, श्याम दूर कोठेसा शिकायला जाऊ म्हणत आहे, जाऊ द्यावा त्याला. आई वडिलांना म्हणाली, कोठे जाणार? तेथेही पैसे पाठवावे लागतीलच. एक दिडकीही उचलून रोख देणे म्हणजे अशक्य झाले आहे. एकेकाळी या हाताने हजारो रुपये मोजले, परंतु याची आठवण कशाला? माझी मतीच चालत नाही. मी लाचार आहे. आज मुलांनी शिकू नये असे का मला वाटते? आपल्या होतकरू, बुद्धिमान, गुणी व कष्टाळू मुलांनी शिकू नये असे कोणत्या बापाला वाटेल? परंतु करायचे काय? असे वडील मोठ्या खेदाने म्हणाले. तू जाणार आहे तेथे पैसे पाठवावे लागणार नाहीत. तेथे शिक्षण म्हणे फुकट असते. तो माधुकरी मागणार आहे. फक्त जाण्यापुरते 10 रुपये त्याला द्यावे म्हणजे झाले. आई म्हणाली, काही हरकत नाही. स्वतःच्या हिमतीवर कोठेही शिकू दे. नोकरीच धर असे काही माझे म्हणणे नाही. फक्त मी शिकवायला असमर्थ आहे एवढेच. माझा आशीर्वाद आहे. वडील म्हणाले. आमची जेवणे झाली. मी आईजवळ बोलत बसलो. आई, मग अण्णा जाणार वाटते. लांब जाणार, लवकर परत नाही येणार? धाकटा पुरुषोत्तम आईला विचारत होता. हो बाळ, तो शिकेल व मग तुम्हालाही शिकविल. तुम्हाला शिकवता यावे म्हणून तो लांब जात आहे. आई त्याची समजूत घालत होती. शेवटी औंध संस्थानात जायचे ठरले. वडिलांनी शुभ दिवस पाहिला. जसजसा तो दिवस जवळ येत होता तसतशी माझ्या हृदयाची कालवाकालव होत होती. आता मी थोडाच आईला भेटण्यासाठी वरचेवर येणार होतो. इतके दिवस तिच्याजवळ होतो. पाखरू कंटाळले की भुरकन आईजवळ उडून येते. परंतु आता ते दूर जाणार होते. आईला मदत करायला, तिची कृपादृष्टी लाभायला मी शनिवारी रविवारी सुद्धा घरी जायचो. पण ते भाग्य आता नाहीसे होणार होते. आता मोठमोठ्या सुट्टीतही मला घरी जाता आले नसते. पैशाशिवाय येणे जाणे थोडेच होणार. प्रत्येक ठिकाणी पैसे मोजावे लागणार. मला 10 रुपयेच देण्यासाठी वडिलांना किती ठिकाणी तोंड वेंगाडावे लागले. परंतु मी शिकण्यासाठी जात होतो. पुढे आई बापांना सुख देता यावे म्हणून जात होतो. परंतु मी दूर गेल्यावर आईला कोण? तिचे पाय सुट्टीत कोण चेपेल? श्याम, तुझे हात कसे थंडगार आहेत. ठेव रे माझ्या कपाळावर. कपाळाची जशी लाही होत आहे असे आई कोणाला सांगेल? तिचे लुगडे कोण धुवेल? जेवताना तिच्याबरोबर गप्पा मारून तिने 2 घास जास्त खावे म्हणून खटपट कोण करेल? दळताना कोण हात लावेल? खोपटीतील लाकडे तिला कोण आणून देईल? आई, मी थारोळे भरून ठेवतो असे कोण म्हणेल? अंगण सारवायला शेण कोण आणून देईल? विहिरीवरून घागर कळशी कोण भरून आणून देईल? मी घरी गेलो की आईला सारी मदत करायचा. परंतु आता केव्हा परत येईन याचा नेमच नव्हता. परंतु मी कोण? मी कोण आईला सुख देऊ पाहणारा? मला कशाला त्याचा अभिमान? देव आहे. ती त्रिभुवनाची आई. तिला साऱ्यांची चिंता आहे. देवाला साऱ्यांची दया, साऱ्यांची काळजी. माझ्या आईचा व उभ्या विश्वाचा परमथोर आधार तोच, एक तोच. माझी बांधाबांध चालली होती. रात्रीच्या वेळी बैलगाडी निघायची होती. आज रात्री जाणार. हो, जाणार. आईला सोडून जाणार. आईने 2 स्वच्छ गोधड्या काढल्या. एक घोंगडी काढली. मी आईला म्हटले, घोंगडी कशाला मला? एक तरट खाली घालीन, त्याच्यावर एक गोधडी व दुसरी गोधडी पांघरायला. तुला थंडी आली म्हणजे पांघरायलाही गोधडी असू दे. मला नको. अरे, तू परक्या मुलखात चाललास. तेथे ना ओळख ना देख. आजारी पडलास, काही झाले तर असू दे आपली.
बाळ, आमचे येथे कसेही होईल, ऐक माझे, असे म्हणून ती घोंगडीही माझ्या वळकटीत तिने बांधली. मला थोडा चिवडा करून दिला. थंडीच्या दिवसात पोट फुटू नयेत म्हणून कोकंब तेलाचा तुकडा दिला. आगबोट लागू नये म्हणून 4 आवळ्याच्या वड्या दिल्या. 4 बिब्बेही असू देत असे म्हणाली व लोट्याच्या कोनाड्यातून तिने ते काढून आणले. माझी ममताळू कष्टाळू आई. बारीक सारीक गोष्टीतही तिचे लक्ष होते. रात्री 9 वाजताच गाडी येणार होती. कसे तरी जेवण उरकले. पोट आधीच भरून आले होते. आईने हातावर दही वाढले. थोडा वेळ गेला, गाडी आली. वडिलांनी सामान गाडीत नेऊन ठेवले. मी धाकट्या भावाला म्हटले, आता तू हट्ट करीत जाऊ नकोस, आईला मदत कर हो. बाळ, आता तूच आहेस आईचा, असे म्हणून मी त्याच्या पाठीवरून हात फिरवला. मी देवांना नमस्कार केला. आईने सुपारी दिली, ती देवांना ठेवली. नंतर वडिलांच्या पाया पडलो. त्यांनी पाठीवरून हात फिरवला. ते काही बोलू शकले नाहीत आणि आईच्या पायांवर डोके ठेवले व ते पाय अश्रूंनी भिजले. आईने चुलीतला अंगारा आणून लावला. मी शेजारच्या जानकी वहिनींकडे गेलो व त्यांच्या पाया पडून म्हटले, माझ्या आईला तुम्ही जपा, आजारीपणात मदत करा. जा हो श्याम, आम्ही आहोत आईला, काळजी करू नकोस, त्या म्हणाल्या. पुन्हा आईजवळ आलो. सांभाळ, ती म्हणाली. मी मानेने हू म्हटले. निघालो. पुन्हा पुरुषोत्तम जवळ येऊन मला झळंबला. पुन्हा त्याला मी पोटीशी धरले. शेवटी दूर केले. मी गाडीत बसलो. वडील पायी पाठीमागून येत होते, कारण गणपतीच्या देवळाजवळ मला उतरायचे होते. तिठ्याजवळ गाडी थांबली. मी व वडील देवदर्शनास गेलो. गणपतीला मी नमस्कार केला. त्याचे तीर्थ घेऊन डोळ्यांना लावले. त्याच्या चरणीचा शेंदूर कपाळी लावला. माझ्या मायबापांना जप असे देवाला सांगितले. पुन्हा वडिलांच्या पाया पडलो. जप हो बाळ, सांभाळ, ते म्हणाले. मी गाडीत बसलो. वडील क्षणभर उभे राहून गाडी सुरू झाल्यावर माघारी वळले. गाडी सुरू झाली. बैल पळू लागले. घाटी वाजू लागल्या. माझ्या जीवनाची गाडी सुरू झाली. बाहेरच्या जीवन समुद्रात मी एकटा जाणार होतो. त्या समुद्रात मरणार का बुडणार, का बुड्या मारून मोती काढणार? या समुद्रात कोण भेटतील, कोण जोडले जातील, कोण जोडले जाऊन पुन्हा तोडले जातील? तारू कोठे रुतेल, कोठे फसेल, सारे काही अनिश्चित होते. आईने दिलेल्या स्फूर्तीने मी निघालो होतो. तिने दिलेल्या धृतीच्या पंखावर आरोहण करून चाललो होतो. ध्रुवाप्रमाणे जा, असे आई म्हणाली. कोठे तेजस्वी निश्चयाचा महामेरू, परम पवित्र ध्रुव, आणि कोठे तुझा शेमडा लेमडा, पदोपदी चुकणारा, घसरणारा, चंचल वृत्तीचा श्याम. मी रडत होतो. बाहेर अंधार होता. मुके अश्रू मी गाळीत होतो. गावाची नदी गेली. झोळाई सोमेश्वर गेली. पालगडची हद्द केव्हाच संपली होती. परंतु माझे लक्ष नव्हते. अनेक स्मृती उसळत होत्या व हृदय ओसंडत होते. आई, तिची कृपादृष्टी असली म्हणजे झाले. मग मी घाबरणार नाही. तिचा आशीर्वाद हीच माझी अभेद्य कवचकुंडले होती. ती लेऊन मी निघालो होतो. मुलाला पोहायला शिकवून आईने अथांग सागरात त्याला सोडून दिले. या सागरात मी अनेकदा बुडून जाण्याच्या बेतात होतो. कधी चिखलात रुतलो, कधी वाळूत पडलो, कधी लाटांनी बुडवले, परंतु पुन्हा पुन्हा मी वर आलो आणि वाचलो. अजून सारे धोके गेलेच आहेत असे नाही. अजूनही धोके आहेत. परंतु ज्या आईच्या कृपेने आज वर तरलो, मरताना वाचलो, पडलेला उठलो, तिचीच कृपा पुढेही तारेल. आज माझी आई नाही, तरी तिची कृपा आहेच. आई गेली तरी तिची कृपा आहेच. आई गेली तरी तिची कृपा मरत नसते. तिचा ओलावा आपणास मिळतच असतो. चला तर मग मंडळी, आज इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर. तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.